त्यांच्या मुलींनी दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केला होता जरांगे दादाला. दुसऱ्याच्या मोबाईलवरून कॉल केला म्हणून विचारलं तू दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन का केला. ती म्हणते दादा बॅलन्स टाकायला पैसे नाहीत म्हणून दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केलाय. मनोज दादा जरांगे पाटलांच्या आई वडिलांना धन्यता दिली जाते. त्यांना म्हटलं पाहिजे धन्य माता पिता तयाच्या, का ते त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. मला सांगा कोणी कोणाच्या, आपण पाहतो सख्या भावाला कोणी ओळखत नाही, लेकरासाठी भावासाठी बहिणीसाठी परत आपल्या मुलीसाठी भांडण करणारे अनेक आहेत, लढणारे अनेक आहेत, पण देशासाठी महाराष्ट्रासाठी समाजासाठी लढणारा एकमेव माणूस आहे पहा. का छत्रपती शिवाजी महाराजांचे अंशज आहेत ते. तुम्हाला काही इतिहास माहिती की नाही मला माहिती नाही, पण जेवढं मला माहिती तेवढं सांगते. जसं मला कळतं तेव्हापासनं मी मनोज दादांना पाहते. 20, 25, 30 वर्षापासनं ते आंदोलन करतायत. त्यांच्या 4-5 आंदोलनामध्ये माझे कीर्तनही झालेत. पण आज आपण जर त्यांच्या घरी जाऊन जर पाहिलं तर मातीची अगदी भिंत आहे आणि वरती पत्र्याचं घर आहे. घरी काही नाही त्यांच्या. समाजासाठी लढणारा कोणी नाही. आपण पाहतो लेकरासाठी मुलीसाठी पण समाजासाठी आज अन्नाचा पाण्याचा त्याग केलाय, बलिदान देण्यासाठी ते तयार झालेत. आपल्या जीवाला काहीतरी अंतःकरणाला आपल्याही जाण असली पाहिजे, त्याची आपणही जागा झालं पाहिजे. मी तुम्हाला सांगेल त्यांच्या घरी काही नाही. 2 एकर जमीन विकली त्यांना 1-2 वर्षापूर्वी. आंदोलनासाठी 2 एकर जमीन विकली. परवाचा प्रसंग आहे. तुम्ही जर घरी जाऊन पाहिलं, महाराष्ट्र समाज माणसं डोक्यावर घेतात माणसाला, पण पायाखाली तुडत असतात. माणसांनी डोक्यावर घ्यावं यासाठी अगोदर समाजाचा तेवढा विश्वास आत्मसात विश्वास प्राप्त करून घ्यावा लागतो पहा. आणि पूर्ण समाजाचा विश्वास त्यांच्यावरती आहे. एकमेव माणूस देव माणूस आहे. आपण सांगू ज्या वेळेला आरक्षण भेटेल ना, जसा की आपल्या प्रत्येकाच्या घराघरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, त्याच फोटोच्या शेजारी मनोज दादा जरांगे पाटलांचा फोटो लागणार आहे. कारण तेवढी कीर्ती त्यांनी केली. माणसानं जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, माणसानं मरावं कसं छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं, आणि माणसानं लढावं कसं हे मनोज दादा जरांगे पाटलांकडून शिकावं. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ती त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. त्यांच्या आईवडिलांना धन्यता दिली जाते का त्यांनी स्वतःच हित जगलंय. मी सांगेल छत्रपती शिवाजी महाराजांना जे मावळे स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी बलिदान देण्यासाठी तयार व्हायचे, त्या मावळ्यांनी शिवरायांना म्हणावं महाराज हिताच्या ठिकाणी जागे होते, राज द्या की एकदा संधी. कशाची संधी? मरायची संधी मागत होते. मरायची संधी. एखाद्या माणसाच्या घरात खूप काही श्रीमंती आहे, खूप गाड्या बंगली प्रॉपर्टी आहेत, त्यांनी खूप मोठं समाजासाठी काहीतरी हिताचं कल्याण करण्याचं काहीतरी विचार केलाय, असं कधी ऐकलंय का तुम्ही? नाही. क्रांती कायम झोपडीत जन्माला येत असते. ती AC मध्ये बंगल्यामध्ये कधी जन्म घेत नाही. ही फक्त झोपडीत जन्माला येत असते. मी तुम्हाला काल परवाचा प्रसंग सांगते. काल जेव्हा मी गेले होते आंतरवालीला, येवल्याला जाण्याच्या अगोदर गेले होते, तिथे गेल्याच्या नंतर प्रत्येक माणूस इकडे किती आपण पाहतो, काही जण सेल्फ्या काढतात, काही फोटो काढतात, पण कितीही मोबाईल खिशातून बाहेर काढू द्या, त्या दादांकडे पाहिल्याच्या नंतर मोबाईल खिशात जातो पहा, बाहेर निघत नाही. कारण त्यांची अवस्था तेवढी बिकट झाली. बळच डोळे उघडझाप होती त्यांची. अगदी अशक्तपणा त्यांच्यावरती आलाय. डोळे उघडूनही पाहत नाहीत, त्यांना बसताही येत नाही व्यवस्थित. तिथे गेल्याच्या नंतर समजतं प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस राग येतून प्रत्येकाला वाटतं की खरंच आपल्यावर काहीतरी अन्याय होतोय म्हणून. आपण जर पाहिलं त्यांच्या घरचा प्रसंग आहे. आज त्यांना का वाटत नाही का लेकरं नाहीत बाळ नाहीत का काही नाही? त्या कोणत्या मातेला वाटतं की माझ्यापासून माझं लेकरू 2-3 महिने बाहेर असावा माझ्या नजरेच्या आड? आपला लेकरू फक्त 2-4 मिनिट 1 तास जरी आपल्याला घरी लवकर आलं नाही, संध्याकाळी अंधार झाला 8, 8:30, 9 वाजले तर आईचे डोळे रस्त्याकडे लागतात. पण आज सांगा मरणाच्या शिळेमध्ये मरणाच्या दारामध्ये जगासाठी समाजासाठी प्राणाची आहुती देण्यासाठी बलिदान देण्यासाठी तयार झालाय, ते मातेचं ते आईचं अंतःकरण काय म्हणत असेल? लेकरांना कोणीतरी मीडियावाल्यांनी काल परवा विचारलं, त्यांच्या मुलींनी दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केला होता जरांगे दादाला. दुसऱ्याच्या मोबाईलवरून कॉल केला म्हणून विचारलं तू दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन का केला? तिने उत्तर दिलं. ती काय म्हणती सत्य परिस्थिती आता सध्याचा काळ आहे, 2-3 दिवसापूर्वी ती म्हणते दादा बॅलन्स टाकायला पैसे नाहीत म्हणून दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केलाय. ही परिस्थिती त्यांच्यावरती, हे माहिती नाही आपल्याला, लक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे. आज घरची चांगली परिस्थिती नाही, त्यांच्या खूप वाईट परिस्थिती आहे. त्यांची पत्नी 24 तास रडते. मला सांगा जो माणूस 2 महिन्यापासून 1 महिन्यापासून त्यानं घराचा उंबरठाही ओलांडला नाही,
घरामध्ये आला नाही त्या घरच्याला कसं वाटत असेल आपण तरी अन्न खावं. ज्या घरातला माणूस आज उपवाशी आहे, प्राणाशी झुंज देतोय, प्रत्येक मरणाच्या दारात आहे, आज त्या माणसाला अन्न नाही पाणी नाही, जीव तडफड करतोय त्यांचा, त्या घरातल्या माणसाला त्या व्यक्तीला काय वाटत असेल. आपल्या परिवारातला माणूस आहे, तो आपल्या परिवाराचा सदस्य आहे. काही मीडियावाल्यांनी विचारलं, दादा आरक्षण भेटल्यावर तुम्ही कुठे जाणार आहात का राजकारणामध्ये? सांगितलं, समाजाला आरक्षण मिळून देणं हीच माझी पदवी आहे, दुसरी पदवी घेण्याची मला गरज नाही, दुसरी पदवी नाही पाहिजे मला. फक्त समाज म्हणजे माझा परिवार आहे. जर मॅनेज झाले असते तर 7-8 पिढ्या बसून खातील एवढं दिलं असतं, त्यांना दिलं असतं तेवढं. पण का? समाज माझा परिवार आहे, ज्यांच्यासाठी मी बाहेर निघलोय, ज्यांच्यासाठी मी शब्द टाकलाय, ज्या समाजाने मला डोक्यावर घेतलंय, ज्या समाजाचा माझ्यावर विश्वास आहे, तो विश्वासघात मला कधी करायचा नाही. आपण एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लाख गेले तरी चालतील, पण मनोजदादा जरांगे पाटील यांचं वाचन, यांचं जगणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तो लाखाचा पोशिंदा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये ते आपल्याकडे आहेत. मी सांगेल, ज्या वेळेला स्वराज्य स्थापन झालं, स्वराज्याची स्थापना झाली, प्रत्येक मर्द मावळा ते स्वराज्यामध्ये शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ फक्त एकच म्हणावं, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वतःच्या प्राणाची आहुती बलिदान देण्यासाठी तयार व्हायचे. मी सांगेल, त्यांच्यासाठी म्हणावं आपण धन्य माता पिता तयाच्या. हित जागणं म्हणजे तरी काय? आपण आपले हिताच्या ठिकाणी जाग राहणं म्हणजे काय? हित ते करावे देवाची चिंतन आणि करुणिया मन शुद्ध व्हावे. भगवंताचं नामचिंतन करणं याच्यामध्ये आपलं हित आहे. आपण आपलं हित जागायचंय. जीवनाचा उद्धार आहे कशामध्ये हे आपल्याला कळणं म्हणजे हिताच्या ठिकाणी जाग राहणं. जो आपलं हित जागतोय धन्य माता पिता तयाच्या. मग मनच का शुद्ध करायचंय? आपण बसलाय देहानं इथं, पण आपलं मन जर इथं नसेल तर इथं बसून काही उपयोग नाही. का? मन हे चंचल चपळ, मन हे चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. म्हणून काय करायचंय? मन हा मोगरा अर्पून ईश्वरा आणि पुनरपी संसार येण नाही. हे मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचंय. हित आहे कशामध्ये? भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये. मग नामस्मरण जीवनामध्ये करावं का? आपल्या जीवनामध्ये प्रत्येक संकट नष्ट होतील, पण त्या अगोदर तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. भगवान परमात्मा प्रत्येक संकट दूर करेल, नष्ट करेल, पण त्या अगोदर नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, मी सांगत असते तुम्हाला, कधी कधी वाटत असेल अनेक भजन कीर्तन आम्ही करतोय, कथा आम्ही ऐकतोय, पण आजपर्यंत कधी आमची इच्छा मनोकामना पूर्ण झाली नाही. आज आपण पाहतोय सराटी आंतरवालीमध्ये 40 दिवस सप्ताह झालाय, 40 दिवसाचा. 40 दिवसामध्ये डबल कीर्तन रोज होते. काही काही दिवस तर 3-3 कीर्तन झालेत, 80 कीर्तन तिथे झालेत. मी सांगेल तुम्हाला, पण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमरण उपोषणाच्या निमित्तानं प्रत्येक ठिकाणी कोणी 10 दिवसाचा, कोणी 4 दिवसाचा, कोणी 5 दिवसाचा, कोणी 7 दिवसाचा सप्ताह केलाय, कीर्तन करतायत. मी सांगेल, जे मावळे आहेत ना इथं बसलेले, आज ते 24 तास इथे बसलेत, फक्त आपले मनोजदादा जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे धन्य माता पिता तयाच्या. खूप मोठं बलिदान त्यांचं, योगदान त्यांचं आहे. भगवान परमात्म्याचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असंशी. उदाहरण मी सांगितलं का तुम्हाला? प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक आरक्षणाच्या आंदोलनाच्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन कीर्तनाच्या रूपानं होतंय. याचा अर्थ काय? भगवंताचा स्वभाव आहे, भगवंत प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, पण अगोदर तो त्याची इच्छा पूर्ण करून घेतो. त्याला काय आवडतंय? आवड देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताची आवड आपण पूर्ण करतोय. सरकाराला हात जोडण्याची गरज नाही. आता देव आपली आवड, आपली इच्छा पूर्ण करणार आहे. भगवंत आपली इच्छा मनोकामना पूर्ण करेल, पण त्या अगोदर आपल्याला भगवंताची आवड पूर्ण करावी लागेल. उदाहरण माहिती पहा, तुम्हाला सांगेल मी.
भगवंताची आवड, भगवंताला आवडतं अखंड भक्ताचं नामचिंतन केलेलं. मग नामस्मरण जीवनामध्ये करावं का? तर हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ आणि तेने माया जाड तुटतील. भगवंताचं नामस्मरण करायचे. नामस्मरण करावं का? नामस्मरण करत असताना जीवनामध्ये भगवंताचं भजन करत असताना आपण सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. भगवंताचं नामस्मरण करावं. नामस्मरण जीवनामध्ये करायचंय, भगवंताचं भजन करायचंय. पण भजन करावं का? त्याच्यावरती महिला मंडळ पुरुष मंडळ तुम्हाला माझा प्रश्न आहे. ज्या वेळेला तुमची मुलगी आणि तुमचे जावाई तुमच्या घरी जेवणासाठी येतात, तुमच्या जावयाचा आवडतीचा पदार्थ तुम्हाला करायचा आहे. कोणाला विचारणार तुमच्या जावयाला काय आवडतंय? तर कोणाला विचारणार? मुलीला. का? 2, 3, 4 वर्षापासनं तुमची मुलगी तुमच्या जावयासोबत राहिली, तिला माहिती यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही. जसं तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुमच्या मुलीला माहिती आहे, तसं भगवंताला काय आवडतं हे संताला माहिती आहे. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग जीवनामध्ये नामस्मरण करायचंय. का करायचंय? ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेतनाम घेतनाम विठोबाचे हो, पर्वत जळती पापांचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा. आणि तेच नाम आपल्या मुखामध्ये नसेल तर नामाविन मुख आणि सर्पाचे ती बीड. नामाविन मुख सर्पाचे ते बीड, जीवा नवे काळ सर्प आहे. भगवंताचं नामस्मरण जीवनामध्ये करावे लागेल. ज्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही, ते मुख नाही, ते तोंड नाही, तर ते सापाचं बीड आहे. मग नामस्मरण जीवनामध्ये करायचंय. का करायचंय? भगवान परमात्मा आपली प्रत्येक इच्छा प्रत्येक मनोकामना पूर्ण करेल. सगळ्यांना उदाहरण माहिती पहा. द्रौपदी मातेला भगवंतानं 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्या, पण त्या अगोदर अखंड कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. अखंड कंठामध्ये नामस्मरण होतं. ही उदाहरण सगळ्याला माहिती आहे. सुदाम देवाला भगवान परमात्म्यानं सोन्याची नगरी दिली. मनात आलं असतं तर बालमित्र होते, बाल सखा होते, मुठभर पोहे न घेता ही सोन्याची नगरी दिली असती. पण इथं भगवान परमात्म्यानं सांगितलंय, केले कर्म झाले त्याची भोग आले. आपलं कर्म आपल्याला चुकवावं लागणार आहे. आपण पाहतो सुदामदेव जेव्हा भगवंतासाठी पोहे घेऊन निघाले होते, त्यावेळेला इकडे सुदामदेवाच्या पायामध्ये जर दगड टोचले तर भगवंताला वेदना व्हायच्या. सुदामदेवाच्या पायामध्ये जर काटे टोचले ना तर भगवंताच्या काळजाला पिढा बसत होता. मी सांगेल, मैत्री त्याला म्हणतात, दोस्ती त्याला म्हणतात. आजकालची मैत्री आहे कुठपर्यंत? खिशातली तंबाखूची पुढे संपेपर्यंत आणि गाडीतलं पेट्रोल संपेपर्यंत. हा, दोस्ती पक्की, खर्च आपणा आपणा, याला मैत्री. आत्ताची मैत्री असं नाही, असं मी ऐकलंय. पहा का? शाळेत मैत्री असावी पण मैत्रीत शाळा नसू नये. काय? शाळेत मैत्री असावी पण मैत्रीत शाळा नसू नये. आजकालची मैत्री वेगळी आहे. का? मैत्री त्याला म्हणतात तुझं दुःख म्हणजे माझं दुःख आहे आणि तुझा आनंद म्हणजे माझा आनंद आहे. म्हणून सुदाम देवाला भगवंतानं सोन्याची नगरी दिली, पण अगोदर मुठभर पोहे घेतलेत. म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोहे पोलिया त्याची बेटी लागी गेला. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोहे घेऊनिया त्याची बेटी लागी गेला. शुद्ध भाव देखो गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. ज्या
ज्या दिवशी आपण भगवान परमात्माची आवड पूर्ण करू त्या दिवशी आपोआप भगवान परमात्मा आपली आवड पूर्ण करत असतो. मी तुम्हाला सांगेल, जगद्गुरु तुकोबाराज सांगतायत, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपलं हित जागतोय, धन्य माता पिता तयाची अशा आईवडिलांच्या पोटी किंवा कोणत्याही कुळामध्ये जर सात्विक विचाराची मुलं जन्माला आली, जर सात्विक विचाराच्या मुली जन्माला आल्या तर त्यांचा आनंद थेट भगवंताला होतो. अभंगाचं चार्जिंग झाली ना तुमची? चार्जिंग झाली का बॅटऱ्या उतरल्या? मला कुठं माहिती तुम्ही सांगता माहित म्हणून. काय अडचण नाही टाळी वाजवायला? हो म्हणायचे, कोणी आणलं हिला आता? दमून आलं ते कळते मला. किती किती किलो असला कापूस? तसं असेल तर कीर्तन संपेपर्यंत फक्त फ्रेश बसा. उद्या आम्ही सगळे येतो कापूस वेचायला, आमची सगळी टीम. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराज सांगतायत, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक विचाराचे मुलं जन्माला येतात, सात्विक विचाराच्या मुली जन्माला येतात, त्यांचा आनंद थेट भगवंताला होत असतो. पहा, पण तसे लेकरं जन्माला येणं गरजेचं असतं. मी तुम्हाला सांगेल, आजकाल आपण लेकरं पाहतो, अगोदर गावाला ताण देतात, नंतर घराला ताण देतात, आणि एकदा का आई वडील बेजार झाले मग त्यांनाच वाटतं यांनी नसतं जन्म घेतला तर बरं झालं असतं. सगळ्यांनी अगदी जागे होऊन आणि सर्वांगाचे कान करून ऐकत तर कळलं. पहा, उदाहरण सांगते तुम्हाला. एका गावामध्ये एका बाईला जरा माहेरी जायची सवय होती. 2-4 लेकरं सोबत घेतले, निघाली माहेरी. गावातल्या बसस्टँडवरती आली, भलं मोठं गाठोड. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. जशी बसस्टँडवरती आली, हात केला, बस थांबली. बस थांबली, पण तिचे 2-4 लेकरं सोबत होते. तिनं सगळ्यात लहान लेकरू उचलून बसमध्ये ठेवलं. त्या लेकराला वाटलं माझी आई मला कुठंतरी सोडून चालली, आईने कुठंतरी मला सोडलंय, मला एकट्याला बसमध्ये ठेवलंय. दुसरं उचलून त्या बसमध्ये ठेवेपर्यंत पहिल्याने टपकून खाली उडी मारली, तिसरं ठेवेपर्यंत दुसऱ्याने उडी मारली, चौथं ठेवेपर्यंत तिसऱ्याने उडी मारली. अर्धा तास गेला पण एकही लेकरू बसमध्ये नाही. नेमकी भानगड, कंडक्टर जरा वयस्कर होते, राग आला त्यांना. कंडक्टर म्हणतात, मावशी काय कळतं का तुम्हाला? एवढा वेळ कुठं असतो का? अर्धा तास गेलाय, तुमचं एकही लेकरू बसमध्ये नाही. एक ठेवलं की एक उडी मारतं, एक ठेवलं की एक उडी मारतं. एक काम करा म्हणे, तुम्ही वर चढा म्हणजे तुमचे लेकर तुमच्या पाठीमागे येतील. मावशी वरती चढल्या, तर 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 त्यांचे लेकर त्यांच्या पाठीमागं. कोणी शिटाखाली घातली, कोणी पायाखाली घातली. हा, कुणाचं सांगते याचा अर्धच काढा, याचं फुकटच न्या. आज तर 10वीला पण सांगते 6वीला, याचं तिकीटच नका काढू. कंडक्टरला राग आला होता. कंडक्टर म्हणतात, मावशी तुमच्या का घरची गाडी आहे का? घरची गाडी असल्यावर ठीक आहे, किती लेकरं घेऊन प्रवासाला निघणं, एवढे मोठे लेकरं घेऊन कुठं प्रवासाला निघायचं असतं का? अर्धे लेकरं घरी ठेवायचे, अर्धे घेऊन यायचे. मावशी म्हणती, मामा शांत बसा, अर्धेच आणलेत. कोठे काही एक आहे तर एक नाही. मुलगा पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रांच्या सारखा, मुलगा पाहिजे बाळ ध्रुवासारखा, मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांच्या सारखा, मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मुलगा पाहिजे मनोजदादा जरांगे पाटलांसारखा, आणि मुलगा पाहिजे कसा? धर्मवीर छत्रपती. पुत्र व्हावा ऐसा धोंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐशी देई जैसी मेरा मुक्ताबाई. सात्विक विचाराची मुलं पाहिजेत. मी तुम्हाला सांगेल, पहा, मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, जे मावळे स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात ना, तसा मुलगा पाहिजे. मुलगी पाहिजे संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाईंच्या सारखी. अशी जर मुलगी असेल तर नक्कीच भगवंताला आनंद होईल. मुलगी पाहिजे राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या सारखी. मुलगी पाहिजे झाशीच्या राणी सारखी. मुलगी पाहिजे अहिल्यादेवी होळकरांसारखी. अशी जर मुलगी असेल तर नक्कीच भगवंताला आनंद होईल. आपण आजकाल पाहतो, मुली लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. लग्न होऊन सासरी गेल्या, 4 प्रकारे, एक सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार उहुंदाडा. कुठंच नाही मेळ बसत. मी तुम्हाला उदाहरण सांगते. एका घरामध्ये 3 मुली होत्या. खूप स्थळ पाहिले पण त्या पोरीचं काही लग्न जमना. एक होती तुतानी, एक होती गँगानी, आणि एक होती बोबडी. आता लक्ष देऊ नाही का? कारण एवढं सांगितल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं वाटायला लागलंय. दुसरं तर काही कळलं. एक होती तुतानी, एक होती गेंगानी, एक होती बोबडी. लक्ष देऊन ऐकलं तर कळलं. पहा,
तिघीच्या 3 तरा एवढे स्थळ पाहिले, बाप बेजार झाला. पण पोरीचं काय जमाना, पोरीचं जमाना कोणताच मुलगा कोणताच तरुण त्यांना पास करेना. शेवटी बापानं शेवटचं स्थळ पाहिलं. एकाच घरामध्ये तिघीजणी जावा होणार, तिन्ही भावाला या तिघीजणी. वडिलांना सांगितलं, मुलींनो हा माझा शेवटचा प्रयत्न आहे, हा जर का प्रयत्न फेल गेला तर तुमचं लग्न होणं शक्य नाही म्हणे. एक काम करायचं, उद्या पाहुणे आल्याच्या नंतर अजिबात एक की नाही शब्द बोलायचा. पोरी म्हटले, पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, मुलांचा मामा, मुलगा, मुलाचे वडील सगळे आले. सकाळी सकाळी स्नान केलं, मुलींनी सुंदर अशा साड्या घातल्या. पंचपक्वानाचं भोजन होतं. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, बटाट्याचं भरीत, कैरीचं लोणचं. तोंडाला पाणी नका येऊ दे फक्त. पंचपक्वानाचं ताट समोर आलेलं. जसं 12 वाजले सगळे पाहुणे मंडळी जेवायला बसले. मामाला प्रश्न पडला, जेवणाची वेळ झाली, सकाळपासून पाहतोय 8 वाजल्यापासून इथं आहे, पण एकही मुलगी बोलायला तयार नाही. मामा म्हणतात, काही पोरीत फॉल्ट तर नसल. बरं फॉल्ट असला तर ठीक आहे, पण या मुख्य असल्या तर कसं करावं. आता ते आताच्या पिढीत झालंय, ज्याची बायको मुकी ते तो सर्वात हे आताच आहे, ते पहिलं नव्हतं. मामा म्हणतात, या जर मुख्य असल्या तर कसं करावं. तेवढा ताट आलं पंचपक्वानाचं समोर. सुंदर जिरा मोहऱ्याची, कढीपत्त्याची फोडणी दिलेली अशी कढीची वाटी होती. पहा, कढी कळते, कळते का कढी, खाल्ली का कढी. हा, कढीची वाटी मामाने समोर घेतली. आणि कढी असा पदार्थ आहे पहा, कढीमध्ये असे 5 बोटं बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. खरं आहे का खोटं आहे. हा, कढीची चव कळत नाही. जशी कढीची वाटी मामाने असा फुरका मारला ना, मामा म्हणतात, वा काय कढी झाली, अशी कढी मी कधीच खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी, जिनं कढी केली तिनं पातीलच उचलून पळत सुटली. बाय 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 ताई सांगू तुम्हाला, तकालपातून धामाधूम झाले. त्यात देव घातलं, मिऊ घातलं, देव का तुम्हाला पली पली. काय म्हणते वालू का कली. दुसरी आली, ब्रेक के बाद अडकत अडकत बोलायची. ती म्हणायची, अग कशाला बोलली. डोळे पांढरे केले मामानी. तिसरी आली, म्हणती, मोडणं जमणे ना तू म्हणा कन्न का नाही. विठ्ठल विठ्ठल, कन्न का म्हणणं. मुली पाहिजे संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाईंच्या सारखी. संत जनाबाईंसारखी मुलगी असेल कशी. जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा ज्यांना जात्यावरती दडण देऊ लागण्यासाठी तयार व्हायचा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू ये रे बा विठ्ठला. जगाचा मालक संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण देऊ लागण्यासाठी येत होता. आपण पाहतोय हृदयामध्ये भगवंताला साठवलेलं होतं. स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जाग्या होत्या. अखंड कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण होतं. म्हणून जगाचा मालक दळण देऊ लागण्यासाठी यायचा. आपल्याला येतो का. हा, पहिल्या काळात महिला मंडळी उठायच्या, लवकर उठायच्या, स्नान करायच्या, पहाटे 4 वाजता 3 वाजता उठून दळण दळायच्या. तेव्हा कुठंतरी सकाळी 12, 15, 20 जणांचं एकत्र कुटुंब राहायचं. मग सकाळी त्यांनी उठून पहाटेपासून जर दळण दळलं तर सकाळी कुठंतरी भाकरी खाण्यासाठी व्हायच्या. आता तशी पद्धत राहिली नाही. आता ती पुरुष मंडळ उठतात लवकर, पाणी ठेवणार, आंघोळही करणार, यांनाही पाणी ठेवतात. मग हळूच म्हणतात, उठते का ग, तुला पाणी गरम झालंय. आता मी सांगेल तुम्हाला, संत जनाबाई हिताच्या ठिकाणी जाग्या होत्या. अखंड कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं. आणि संत जनाबाईंनी म्हणावं, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही, काही नाही जात्याच्या मुखी
संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण देऊ लागण्यासाठी येत होता. मी सांगेल जनाबाईंसारखी मुलगी पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे मावळे स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे त्यांचा आनंद भगवंताला झाल्याशिवाय राहणार नाही. मी सांगेल तुम्हाला एका मावळ्याचे गड किल्ले जिंकत असताना लढाईमध्ये युद्धामध्ये कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय तुटले. शिवरायांनी ठरवलं दुसऱ्या दिवशी त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीवरती जायचंय. त्याला भेटण्यासाठी गेले. मावळ्याकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. लक्ष देऊन ऐकायचं सगळ्यांनी. डोळ्यात पाणी आलेलं होतं. शिवरायांनी विचारलं का रे म्हणे तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी शोभा देत नाही तुझ्या डोळ्यामध्ये. त्यानं उत्तर फार सुंदर दिलं. तो म्हणतो राज हात तुटले म्हणून रडत नाही राज, पाय तुटले म्हणून रडत नाही राज, हात आणि पाय तुटलेत याच्या मला वेदना होत आहेत किंवा मी आता संसार करू शकत नाही याचंही दुःख मला वाटत नाही राज म्हणूनही रडत नाही. एकाच गोष्टीसाठी रडतोय राजा. ऐका ना का या महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपडीत आला असताना देखील त्याला मुजरा करायला मला हात शिल्लक नाही याचं दुःख वाटतंय राज म्हणून मी रडतोय राज. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय. मी सांगेल तुम्हाला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती मतभेद केला नाही. प्रत्येक कुळातला प्रत्येक धर्मातला प्रत्येक जातीतला छत्रपती शिवाजी महाराजांकडे मावळा होता. छोट्याशा गीतामधून सांगितलेला आहे. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी, दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी, बाई माझा शुभ राजा बसला घोड्यावरी, शुभ राजा बसला घोड्यावरी. आतवरती या सगळ्यांनी भजन करा थोडा वेळ आपल्यासाठी. मनोदर जरांगे पाटलांनी अगोदरही 17 दिवस उपोषण केलंय. आजही 6वा दिवस उरलाय. हात वरती घ्या महिला मंडळ सगळ्यांनी. भजन करायचे माझ्यासोबत सगळ्यांनी. काय सांगतायत 18 पगड जाती 16 जरा समाज मराठ मोळा ओ घराच्यावर ठेवून ढोळा एके जागी केलाय गोळा. 18 पगड जाती 16 जरा समाज मराठ मोळा घराच्यावर ठेवून ढोळा एके जागी केलाय गोळा. हात गाई वाजवायची सगळ्यांनी. शिवबावानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी आहे. शूर कोण एवढा दिवस समजला नाही आपल्याला. फक्त शिवजयंती साजरी केली आपण पण शिवाजी महाराजांच्या रूपाने आज या महाराष्ट्रामध्ये अवतार घेतलाय जरांगे पाटलानं. त्यांच्यासाठी ती पदवी लागू होते. शिवबावानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी, शिवबावानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी. महाराजा बसला घोड्यावरी, बैराजा बसला घोड्यावरी, महाराजा बसला घोड्यावरी. हात वरती सगळ्यांनी. अजून पुढे सांगायचंय तुम्हाला. काहीच आवाज येऊ दे ना जोरात. मासाईबा दिलं वचन ती वचन पूर्ती केली, शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. मासाईबा दिलं वचन ती वचन पूर्ती केली, शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. प्रत्येक गड किल्ला जिंकायला जात असताना लढाई करत असताना जेव्हा दुश्मनावरती चाल करून जायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊंच्या चरणावरती नतमस्तक व्हावं, आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. मासाहेब आशीर्वाद द्या का विजय घेऊनच परत आलो पाहिजे. आमचाच विजय झाला पाहिजे. ज्या वेळेला आरक्षणासाठी आंदोलन उभारण्यासाठी जरांगे पाटील जेव्हा घरातून बाहेर पडले त्या आईचं अंतकरण दहीवरून आलं. मातीने सांगितलं बाळा जाऊ नको. का किती महिन्यानं परत येशील सांगता येत नाही. माहिती नाही तू परत येशील का नाही. बाहेर चाललायस पण नजरेच्या आड 2 महिने तुझ्या जवळ येण्यासाठी शक्ती भेटणार नाही. जाऊ नको. पण मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलं आई चाललोय लढाईसाठी, चाललोय लढाई करण्यासाठी. समाजाला आरक्षण मिळवून द्यायचंय, आपला हक्क मिळवून द्यायचंय. या समाजासाठी जात असताना विजय घेऊनच परत येईल यासाठी तुमच्या चरणावरती नतमस्तक होतोय. आशीर्वाद
झाले, स्वतःचं डोकं ठेवलं आणि उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवलाय. म्हणून त्यांच्यासाठी मासाईबाबीला वचन ही वचन पूर्ती केली. शिवरायांच्या जन्माने ही पावन भरती झाली. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. शुभर जाग क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जर मुलगा असेल तर भगवंताला आनंद होईल पहा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराज सांगतायत, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक आणि तयाचा हरीख वाट देवा. भगवंताला आनंद होतो, पण तशी लेकर जन्माला येणं गरजेचं आहे. कोणत्याही कुळामध्ये कोणत्याही जन्माला येऊ द्या, पण त्या कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर अगोदर आपल्याला गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागेल. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जगद्गुरु तुकोबाराज सांगतायत, अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जर जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागेल. का? गीता ही जगावा कसं शिकवते, तर भागवत ही मरावं कसं शिकवते. मग काही जण सांगतात, ताई खूप गाड्या बंगल्या प्रॉपर्टी सगळं काही आम्ही कमवलंय, एवढी प्रॉपर्टी कमवली, 7-8 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी आमच्याकडे आहे. लेकरांसाठी जगत आलोत, प्रपंचासाठी जगत आलोत. आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला मुक्ती भेटल, पण कधी लेकरा बाळांना आम्ही सांगू तेवढे आमचे हाडं काशीला येऊन सोडा म्हणजे आम्हाला मुक्ती भेटल. मी सांगेल, जीवनामध्ये मेल्याच्या नंतर मुक्ती भेटेल का नाही हे मला माहिती नाही, पण जिवंतपणी जर असं वाटत असेल आम्हाला मुक्ती भेटावी, त्या अगोदर श्रीमद भागवत कथेचं श्रवण करावं लागेल. कारण त्यामध्ये एक आहे भागीरथी गंगा आणि एक आहे भागवती गंगा. भागीरथी गंगामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपल्याला वरून स्वच्छ करेल, आपल्या तनाला पवित्र करेल, पण मनाला पवित्र करण्यासाठी भागवती गंगामध्ये येऊन स्नान करावं लागेल. श्रीमद भागवत कथेचं श्रवण करावं लागेल. मग अखंड भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये करावं का? काही जणी सांगतील करणं शक्य नाही. का? करू म्हातारपणी, क्षण भंगुर नाही भरवसा. माणसाचा क्षणाचा भरवसा नाही पहा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान किंवा शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती आणि कोणी नयई संगती. काही जण सांगतील नामस्मरण करायचंय, जंगलामध्ये पहाडामध्ये कुठं जाण्याची गरज नाही. नामस्मरण करण्यासाठी ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा किंवा उठता बैसता भांडता कांडता हरी बोला. एवढंच नाही, महिला मंडळ मला सांगा, आजपर्यंत किती जणींनी शेतामध्ये काम करायला गेल्यावर 4-5 जणी सोबत आहेत अशा लाईनीत बसल्यात खुरपण्यासाठी. किती जणींनी आजपर्यंत हारिपाठ केलाय, अभंग म्हटल्यात, गवळणी म्हटल्यात. जरा बोट वर करा बरं. हा हार तू मला शेवटी कोणी सापडणार नाही. आपल्या गप्पा म्हणजे शेजारचीला काही कळत नाही, पण इथं सांगितलंय कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मला सांगा, जेवण सोडता कोणतंही काम करत असताना तोंडाचं काही काम आहे? बाकी काम करत असताना तोंडाचं काहीच काम नाही, पण आपल्या लक्षात येत नाही. म्हणून काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नामस्मरण करायचंय. 4 दिवसापासून कीर्तन आहे ना, कीर्तनाला येऊन बसणं आणि जागा राहून कीर्तन ऐकलं, आपला हा हक्क आहे. जीवनाचा उद्धार त्यामध्ये आहे, भगवंताची प्राप्ती त्यामध्ये आहे. संत महात्म्यांनी सांगितलंय नामस्मरण करायचंय, पण गातो आवडीने बोला तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने.
भगवंताचं नामस्मरण जीवनामध्ये करायचे, पण कसं सवडीनं नाही, आवडीनं नामस्मरण करायचे। ज्या दिवशी भगवान परमात्म्याचं आवडीनं भजन करू, नामस्मरण करू, आवडीने व्हावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे। पण अगोदर भगवंताचं नामस्मरण आवडीनं करावं लागेल। नामस्मरण जीवनामध्ये करावं का? नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कडी काळाचा रिग नाही। पण अगोदर भगवंताचं भजन करावं लागेल। म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागेल। पण जगद्गुरु तुकोबराय एक इच्छा व्यक्त करतायत की जे स्वतःच्या जीवनामध्ये हिताच्या ठिकाणी जागा आहेत, ज्यांचा आनंद भगवंताला होतोय, जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, अशांची तुका म्हणे मग जगडो त्यांची सेवाभंगाचं शेवटचं चरण।